स्वामी महाराज की जय. आजचा विषय हा सिद्ध योग. एक विशेष प्रकार आहे योगामधला की जो सगळ्यांना कळावा अशी एक मनीषा उत्पन्न झाल्यामुळे हळूहळू सगळ्या लोकांना हा माहीत व्हावा आणि त्यांनी त्याचा अभ्यास करावा अशा दृष्टिकोनातून हे आपलं आजचं थोडंसं एक प्रकारचं संभाषणात्मक आपण प्रकारचा हा कार्यक्रम करू. आणि हा योग काय याचं प्रात्यक्षिकही थोडंसं घेऊ. नुसतंच बोलणं म्हणजे लक्षात येणार नाही, म्हणून प्रॅक्टिकली काय करायला पाहिजे, कशा करता येईल याचाही आपण थोडासा मागोवा घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. मुळामध्ये आपल्यामध्ये सर्वात प्राचीन वाङ्मय जे आहे ते वेद हे सर्वांना माहिती आहे. वेदो अखिल धर्म मूलम. सर्व निर्णय प्रकारचे जे धर्म आपण सध्या पाहतो आहोत जगामध्ये त्या सर्वांचं मूळ हे वेदामध्ये आहे. उदाहरणार्थ काही संप्रदाय किंवा काही धर्मांचं म्हणणं असं आहे की मूर्तींची काही आवश्यकता नाहीये. मुळामध्ये सर्व आपण अव्यक्तामधून व्यक्त दशेत आलेलो आहोत. सध्या सगळ्यांना अव्यक्तात जावंच लागणार आहे. मधला जो काही भाग आहे की जो कशामुळे उत्पन्न झाला, आपण इथे कशा करता आलो, आमचं म्हणणं असं की इच्छा म्हणून जे काही भाग आहे त्या इच्छेशिवाय कुणीच या जगात येत नाही. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना जर नसेल, इच्छा नसेल तर जन्म होणं शक्य नाही. तेव्हा अशा या वेदात सांगितलेल्यापैकी हा जो पहिला भाग जो सांगितला की मूर्ती नको, परंतु वेदामध्ये सगळ्या निळ्या प्रकारे सुद्धा तसं वर्णन केलेलं आहे. मूर्ती पूजा सुद्धा सांगितलेली आहे, कारण सर्व आहे आपण हे सगळे मूर्ती आहोतच ना. मयी वावशो जीवलोक, या जगामध्ये सगळे जे भरलेले आहेत सगळं मूर्तीच आहे. सगळं आपण मूर्तीच आहोत. मूर्ती जरी असली तरी सुद्धा म्हणजे मनुष्याचं जीवन हे प्रत्येकाचं मूर्तिमयच आहे. आता प्रश्न असा आहे की मूर्ती जरी असली तर त्याच्यामध्ये तत्व काय आहे. त्यांनी सांगितलं ममई वावशो जीवलोके, म्हणजे जीवभूतामध्ये ईश्वरच सर्व मूर्तीच्या दृष्टीने भरलेला आहे. या ठिकाणी बसलेले देव आहेत आणि देवता आहेत असं माझं म्हणणं आहे. कारण प्रत्येकामध्ये जीवशक्ती किंवा ज्याला आपण चैतन्य म्हणू हे भरलेलं आहे. तुम्ही असं म्हणू शकणार नाही की माझ्या चैतन्य नाही, कारण ते म्हणताना सुद्धा की माझं चैतन्य नाही, चैतन्य माझा देव नाही असं तुम्ही म्हणला तरी सुद्धा ते खोटं आहे. कारण चैतन्य तो बोलू शकत नाही ना, बाकीचं तर सोडूनच द्या. म्हणून आपला विचार असा आहे की या प्रकारचा जो जीवनाचा संग्राम जो आपल्याला प्राप्त झालेला आहे, इकडनं काही बंद करता येईल का तिकडून मोबाईल सांगा म्हणजे काय तिकडून आहे ते चालेल. थोडा तेव्हा तिकडून येऊ देत काय. हे जीवन हे आमचे काही संन्यास महासन्यास ज्याला म्हणते अशा प्रकारचे परमहंस परमराज्य काळाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं म्हणणं असं आहे की हे जीवन कशा करता दिलेलं आहे तर आत्मसाक्षात्काराकडे दिलेलं आहे. शब्द फार मोठा आहे की बोल आपलं जीवन जे आहे ते सगळं ईश्वर स्वरूप व्हावं असा त्यातला मूळचा हेतू आहे. परंतु निळ्या प्रकारचे जे गुण आहेत, रजोगुण आहे, तमोगुण आहे, सत्वगुण आहे, तेव्हा या सर्व गुणांचं प्रत्येकामध्ये वास्तव्य आहेत. कधी आपल्यामध्ये चांगला गुण असेल, सत्वगुण असेल, कधी रजोगुण असेल, कधी तमोगुण. निळ्या प्रकारचे हे जे त्रिगुण जे आहेत त्या त्रिगुणामुळे आपलं सगळं जीवन भरलेलं आहे.
या जीवनाला सार्थक करणार जर काही असेल तर ते मूळ जे तत्व आहे चैतन्य तत्व, या चैतन्य तत्वाच्या आधारावरच बालपण असतं, तरुणपण आहे, विद्धत्व आहे. या सगळ्यांना कारण कुठलं आहे तर चैतन्य आहे म्हणून ते आहे. चैतन्य जर नसेल तर काहीच नाही. म्हणून ते म्हणतात ना की बालस्तावत क्रीडासक्तः, जोपर्यंत बाल आहे तोपर्यंत सगळ्या खेळण्यामध्ये लक्ष द्यायचं. चैतन्य आहे म्हणून, चैतन्य असेल तर बाल सुद्धा नाही. तरुणस्तावत तरुणी रक्तः, वृद्धस्तावत चिंतामग्नः. परंतु शंकराचार्य म्हणतात परिब्रह्मणी कोपी न लग्न. ज्या परब्रह्माच्या या ब्रह्मशक्तीच्या आधारावर आपलं सर्व जीवन आहे ते ब्रह्मतत्व काय आहे हे जाणण्याकरता म्हणून वेद, उपनिषद आणि गीता. आता वेद तर असे आहेत की ते सगळ्यांना काही म्हणता येत वगैरे नाही, अवघड आहे. उपनिषद जवळ 120 उपनिषद आहेत. पुष्कळ सर्व तत्वज्ञान जगाचं आहे ते सगळे भरलेले आहे. कित्येक वेळा असं वाटतं की एवढं हे तत्वज्ञान त्याला सांगितलं आणि लिहिलेलं कसं. त्यात एक एक शब्द आहे तो आज खोडता येत नाही तुम्हाला. उपनिषद झाली किंवा वेदात एकही शब्द इकडे तिकडे करता येत नाही. इतकं सिद्ध तत्वज्ञान जे आहे ते तत्वज्ञान कसं उत्पन्न झालं. वेद हे ईश्वराचे उश्वसित आहेत म्हणतात, आपोआप बाहेर पडलेले आहेत. हा स्वतो भाग आपण सोडून देऊ, परंतु वेद, उपनिषद आणि त्याच्यानंतर शेवटी गीता. गीता मात्र ही सगळ्यांना आज जवळजवळ निदान नावाने काहीतरी माहिती आहे की गीता नावाचा ग्रंथ आहे आणि तो एक उत्तम तत्वज्ञान असलेला आहे. म्हणून आपल्या गीता जर कोणी वाचली असेल, लक्षात आलं असेल, बहुतेक वाचणार त्या ठिकाणी की सर्व उपनिषद हो गावो. सर्व उपनिषद जे आहेत ते सगळ्या गायी आहेत. आणि या तत्वज्ञान धार काढण्याकरता कोण बसले तर पूर्णावतार ज्याला आम्ही समजतो असे भगवान श्रीकृष्ण धार काढायला बसले. दुग्धम गीतामृतम महत्. असं हे सगळं गीता जी आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. गीता हे कशा करता आहे, अर्जुनाला एक प्रकारचा मोह झाला होता. त्याला मोह काय, हे माझे सगळे चुलत भाऊ आहेत, सासरे आहेत, सखे आहेत, शाळेमधले माझे मित्र आहेत, या सगळ्यांना तुम्ही मला सांगता काय झालं काय, हे काही बरोबर नाही. हा जो मोह आहे वास्तविक दृष्टीनं आधी निळ्या प्रकारची चर्चा करून त्यांना तुम्ही रुजक करू नका अशा प्रकारची विनंती श्रीकृष्ण वगैरे सगळ्यांनी केली होती. परंतु ते काही न करताना ते युद्धाला तयार झाले. धृतराष्ट्र इत्यादी त्यांनी जे सगळं नंतर सांगितले त्याप्रमाणे. तेव्हा हे तत्वज्ञान जे आहे, हे तत्वज्ञान त्याच्या मनामधला जो मोह आहे तो मोह काढून टाकून ही गीता सगळी सांगितलेली आहे. ते करीत असताना हा जो सगळा तत्वज्ञानाचा भाग आहे तो तत्वज्ञानाचा भाग गीतेमध्ये सगळा सांगितलेला आहे. म्हणून गीता ही सर्व धर्मांना मान्य अशी झालेला ग्रंथ असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणतात की आइन्स्टाईन वगैरे मोठे मोठे त्यांनी सांगितले की जीवनामध्ये काय आलं आणि आम्हाला सांगितलं की एक ग्रंथ घेऊन तुम्ही इथून निघून जा, तर गीता ग्रंथ असा आहे की ज्याचं डोक्यावर घेऊन नाचावं अशा प्रकारचा हा गीता ग्रंथ आहे. आणि प्रश्न असा आहे की हा गीता तत्वज्ञान जर असेल, वेद काही लोकांना म्हणायचे उपनिषद ही सगळ्यांना कळणारी नाही, पण गीता मात्र अशी आहे स्त्रियो वैश्या सदा शूद्रा तेपि यान्ति पराम गतिम. परागतीला सर्वश्रेष्ठ अवस्था जी आहे मनुष्याची जीवनाची ती सर्व माहीत होण्याकरता म्हणून हे गीता तत्वज्ञान आहे. म्हणून त्यामध्ये सुद्धा प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की तुला खरं सांगू का, तू योगी हो म्हणे. तप करणं हे तर बरोबर आहे म्हणे, तपस्विभ्यधिको योगी. तप करण्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे. भगवंताची मतं सांगू आपण काय म्हणतात. तपस्विभ्यधिको योगी ज्ञानीभ्यो मतोधिकः. ज्ञान म्हणजे काय, 14 विद्या 64 कला आपल्याकडे सगळ्या भरलेल्या आहेत. आणि सगळ्या जवळजवळ त्यावेळी तरी असा एक काळ होतो की सगळ्या कला या उत्कट प्रकारे अगदी टॉपला त्याला म्हणता येईल अशा प्रकारे सगळ्या सिद्ध झालेल्या होत्या. म्हणून ज्ञानही आहे. ज्ञानानंतर मग कर्मिभ्यश्च अधिको योगी.
योगी हा कर्म निर्णयाचा कधी चांगली करण्यापेक्षा देखील योगी श्रेष्ठ आहे म्हणतात. अप करण्यापेक्षा, ज्ञान मिळवण्यापेक्षा, जर निळ्या प्रकारची कर्म करण्यापेक्षा योगी श्रेष्ठ, योग आहे तरी काय मग असा हा आपल्याला थोडासा विचार करायचा आहे. ही जी विद्या आहे एक प्रकारची योगविद्या जी आहे त्याला भगवान श्रीकृष्णाने राजविद्या असं म्हटलेलं आहे. राजविद्या राजगुह्यम, श्रेष्ठ आणि अगदी खोलामध्ये जाऊन आज सगळ्या जगामध्ये योग योग हे जे सगळं चाललेलं आहे त्या दृष्टिकोनातून हा गीतेचा ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा समजला जालेला आहे. म्हणून राजविद्या जी आहे ती राजविद्या सगळ्यांच्या करता आहे का? तर मग सांगितलं की स्त्रियो वैश्या सदा शूद्रा ते पियांते परापती, स्त्री असो शूद्र असो, वेद वगैरे सगळ्यांना म्हणणार वगैरे नाही, उपनिषद करणार नाही, पण गीता वगैरे सगळ्यांच्या करता आहे. थोडक्यामध्ये हे तत्वज्ञान गीतेत असं आहे की जे स्त्री असो वैश्य असो शूद्र असो कोणी असो सगळ्यांच्या करता आहे. आता हे तत्वज्ञान ज्यावेळेला आपण म्हणू किंवा राजविद्या राजगुह्यम पवित्र वेदोत्तम प्रत्यक्षावगमम धर्मम सुसुखम करतो अव्ययम, अर्थ सांगतो. म्हणजे जरी संस्कृतात तरी सुद्धा त्याचा अर्थ लक्षात येईल की ही जी योगविद्या जी आहे त्या योगविद्येमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे सध्या आपले माननीय आणि पूजनीय रामकृष्णदेव यादव हे सध्या या प्रकारचा हठयोगाचा अभ्यास काय आहे, हठयोगाने शरीर कसं सुदृढ ठेवता येईल, मनाचाही ध्यान कसा असं हे करता येईल, अशा प्रकारे सगळे हे या प्रकाराने चालू आहे. आजचा जो विषय आहे तो थोडासा वेगळा आहे. हे जे निळ्या हठयोग आहे, मंत्रयोग आहे, लययोग आहे, राजयोग आहे, ते विद्यार्थी असते नाही असं नाही. आजचा विषय हा सिद्धयोगाचा आहे. सिद्धयोग हा एक भाग असा आहे की ज्याच्यामध्ये हे चारही योग हठ मंत्र राज आणि लयोग हे सगळं त्याच्यामध्ये सम्मिलित आहे. फक्त सध्या जो चालू आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये फरक एवढाच आहे की या सिद्ध योगामध्ये आता काही काही गोष्टी तुम्हाला थोड्याशा आश्चर्यकारक वाटतील, पण त्या खऱ्या आहेत. त्याचा अभ्यास करून मी ही गोष्टी सांगतोय की ही जी सिद्धयोगाची विद्या आहे याच्यावर तुम्ही काय करायचं. बाकी सगळे कसं आहे, आसन करा, प्राणायाम करा, मुद्रा करा, मंत्र म्हणा, एखाद्या ठिकाणी लय साधा, किंवा राजयोग जो आहे स्थिर अंतकरण असेल त्याने राजयोग विद्या वगैरे असे प्रकारचे सांगितलेले आहेत. परंतु हा जो सिद्धयोगाचा जो मार्ग आहे त्या सिद्धयोगाच्या मार्गामध्ये तुम्ही काय करायचे, मग कोण करील? कोणीतरी केल्याशिवाय काय एवढे आता इथून हलवायचं हलवाय आपोआप हलेल काय ते. तर यामध्ये हे गुरुतत्व जे आहे त्या गुरुचा संकल्प एवढा प्रभावित आहे. जसं ब्रह्मदेवाला सुद्धा इच्छा उत्पन्न झाली आणि इच्छा उत्पन्न झाल्यामुळे त्यांनी हे सगळं जगत निर्माण केलं. म्हणजे त्याचा संकल्प जो आहे ब्रह्मदेवाचा संकल्पामुळे सगळी सृष्टी निर्माण झाली. जर संकल्प त्यांनी केला नसता तर आपल्याला हा जो सगळा त्रास होतो ना तो काय झाला नसता. थोडक्यामध्ये हे जे जीवन आहे हे संकल्पामुळे झालेलं आहे. संकल्प जर नाही तर आपण शांतपणाने जगू शकतो, काही मी करायचंच कारण नाही. असो या प्रकाराने हा जो सिद्धयोगाचा जो मार्ग आहे त्यामध्ये राजविद्या त्याचा अनुभव देण्याच्या दृष्टीने आपला हा विचार करायचा. कुठल्या गोष्टीचा अनुभव हा जास्त महत्वाचा ठरला पाहिजे. प्रत्यक्षावगमन पुढचंच आहे. राजविद्या राजगुह्यम टॉपमोस्ट सिक्रेट आहे एका दृष्टीने. हे आज आपण बोलतोय ना हे टॉपमोस्ट सिक्रेट गीता सांगते. राजगुह्यम गुह्यंत गुह्य म्हणून हा एक भाग आहे. प्रत्यक्ष अनुभवाचा अनुभव आला पाहिजे. पुष्कळ मोठा तत्वज्ञान पण आम्हाला अनुभव आला तर बघ. म्हणून ज्ञानेश्वरी जी आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये पहिली सुरुवात केली त्यांनी. कारण हे तत्वज्ञान जे आहे ते सगळ्या लोकांच्या करता जर असेल तर ते स्वतःला कळलं पाहिजे. मला कळलं तुम्ही म्हणेल नाही तर याला दर्शन झालं, याला आणखी काय अनुभव आले, हे सगळं ठीक आहे. मला काय होतं का सांगा. आमचं म्हणणं आहे गीता तत्वज्ञान हे सगळ्यांना प्रत्येकाला अनुभव देणारं साधन आहे. म्हणून सुरुवात केली त्यांनी. त्याला जरी विरोध झाला पुष्कळ प्रकाराने ज्ञानेश्वरांना त्यावेळेला पुष्कळ आहे की हे सगळ्या लोकांना सांगू नका तुम्ही योगाचा अभ्यास सगळ्यांचा करताय काय.
निवृत्तनाथांची आज्ञा येते म्हणजे माझा गुरुची आज्ञा मी सांगणार म्हणजे म्हणून सुरुवात केली. वेद प्रतिपाद्य नका सांगू नाही म्हणले मी सांगणार. सुरुवात केली ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. हे आत्मरूप जे ते स्वसंवेद आहे प्रत्येकाला कळलं पाहिजे. म्हणजे ते कसं कळेल असा आपला थोडासा विचार चाललेला आहे. प्रत्यक्ष अवगम अवगम याचा अर्थ जाणणे. प्रत्यक्ष त्याची अनुभूती जी आहे ती अनुभूती सगळ्यांना मिळू मिळू शकेल असं आमचं म्हणणं आहे. त्याचाच प्रचार आपण सगळ्या जगामध्ये करावा असा आमचा एक विचार चाललेला आहे. हळूहळू लोकांना आपण सांगण्याचा प्रयत्न करायचा. प्रत्येक जसं कोणाची इच्छा असेल त्याप्रमाणे ते गोष्टी होत राहतील. आता ही जी विद्या आहे या विद्येचं थोडंसं प्रात्यक्षिकही आपण मुद्दाम घेणार आहोत. कारण आपल्या जीवनाचा जो संग्राम आहे त्यामध्ये काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक पहिली गोष्ट अशी की सगळ्यांना सांगायचं म्हणजे म्हणून साधुरेव मंतव्य. त्याला साधू म्हणावा असं कोण भगवान सांगतात. भगवंताचं ऐकायला हरकत नाही. सध्या बघू तरी काय म्हणतात ते. आणि म्हणून साधुरेव मंतव्य सम्यक उपदेतो विचार. तो म्हणे हळूहळू असा त्याने निश्चय केला ना आत्मा तो हळूहळू चांगलं व्हायला सोडत की मला योगाचा अभ्यास करायचा चांगलं बनायचे नुसता निश्चय पुष्कळ झाला. प्रत्यक्ष अवगम धर्म सुगम करतो. हा जसा प्रत्यक्ष आम्हाला अनुभव येणार असेल तर हा आम्हाला कितीतरी आम्ही खराब होतो तरी आम्हाला योगाचा अभ्यासाने आम्ही चांगले होणारच. पुढे त्यांनी स्पष्ट सांगितलं अगदीचे तुला चालू जसं याप्रमाणे आहे त्याप्रमाणे. दुसरा एक भाग सांगितला की मामी पार्थ व्यपाश्रित्य. माम याचा अर्थ भगवान सांगताय स्वतः की अशा प्रकारे योगाचा अभ्यास ज्यांनी करायला सुरुवात केली तो स्त्री असो शूद्र असो वैश्य असो सगळे त्या परागतीला जाणार. उत्कट प्रकारची त्यांची काय मनाची स्थिती असेल ती सर्व त्याला प्राप्त होऊ शकेल. आता पुढचा भाग असा बघूया की हा जो सगळ्यांच्या करता आहे सगळ्यांना त्याचा अभ्यास आवडला त्याचा कॉमन फॅक्टर काहीतरी पाहिजे ना. सगळ्यांना समजेल अशा प्रकारचं काहीतरी त्याचा देव पाहिजे ना. आमचं म्हणणं असं आहे की या मार्गाचा देव जर काय असेल की जो सगळ्यामध्ये आहेच जो कोणी नाकारणार नाही ते म्हणजे चैतन्य म्हणा किंवा प्राणशक्ती. श्वासोश्वास रूपी प्राणशक्ती सगळ्यांच्या मध्ये आहे कोणी नाही म्हणणार नाही. तेव्हा प्राणशक्ती हा या मार्गाचा देव आहे. म्हणजे जगामध्ये जायला आपल्याला हरकत नाही. कुठे जरी गेलो तर आपण सांगू शकतो की प्राण हा देव आमच्यावर प्राणशक्ती आहे ना म्हणजे आम्ही त्यामध्ये येऊ शकतो. प्राणशक्ती चैतन्य शक्ती श्वासोश्वास हा या मार्गाचा देव आहे जो कोणाला काही नाकारता येणार नाही. एकाकडून आम्ही असंही म्हणतो की प्राण ही सगळ्या जगाची आई आहे. कुठे म्हटलं की आम्हाला आमची प्राणशक्ती प्राणीचा आमचा आई नाहीये म्हणून तर ते बोलणं खरं नाही. प्राणशक्तीशिवाय कोणी जिवंत राहू शकणार नाही. प्राणशक्ती ही सगळ्या जगाची एक दृष्टीनं आई आहेच. मी बोलतो त्याचा नीट अर्थ लक्षात करून घ्या की प्राणशक्तीशिवाय कोणी जिवंत राहू शकणार नाही. सगळ्यांची प्राणशक्तीची आई आहे. कोणी म्हणेल प्राणशक्ती माझी आई नाही पण ते बोलणं बरोबर आहे का. अहो बोलायला सुद्धा प्राणशक्तीशिवाय बोलता तरी येईल का. म्हणजे सगळ्या जगाची आई जर कुठली असेल तर प्राणशक्ती जगाची आई आहे. आता सगळ्या जगाची आई समजा प्राणशक्ती झाली. आई एक झाली ना सर्वांची. मग त्यामुळे भारतीय तत्वज्ञान जे आहे ते असं सांगतं की सगळे सगळ्यांची आई एक जर आहे जगदंबा म्हणा चैतन्य म्हणा काही म्हणा तुम्ही त्याला प्राणशक्ती ही जर सगळ्या जगाची आई असेल तर अर्थात त्याचा अर्थ काही दुसरा होत नाही की सगळे आपण भाऊच आहोत. आई जर एक झाली तर सगळे भाऊ होणारच ना आपोआप. म्हणून विश्वबंधुत्वाची जी आपली कल्पना आहे की आई सर्वांची एकम सत चैतन्य एकच येते सगळी भरलेले पाहू जाता एकदेव आपण लहानपणापासून म्हणतो. एकदम म्हणजे कुठला आहे सुरा सुरदोरी देवही देवाय तस्मै. सुर आणि असुर तर देव एकच आहे. चैतन्याशिवाय सुरही होणार नाही असुरही होऊ शकणार नाही. पण असा जो देव आहे तो चैतन्य देव. चैतन्याशिवाय असुरत्व किंवा सुरत्व काही येणार नाही. आपण पुढे जाऊया जरा. अशा प्रकारची ही जी प्राणदेवता आहे त्या प्राणदेवतेचा अभ्यास म्हणजे हा सिद्धयोगाचा पाया आहे. पुढे जाऊया. आता ही प्राणसेवता जी आहे त्या प्राणदेवतेचा अभ्यास कसा करायचा. आता इथे सगळ्यांजवळ आहेत कोणी नाही म्हणणार नाही हे ठरलं सगळ्यांच्याकडे आहे. ते कशाही प्रकारचा मनुष्य असला तरी त्यात ती विद्या प्राप्त होऊ शकते. त्याला ब्रह्मविद्या म्हटलेलं आहे. गीतेचा कुठल्या अध्याय बघितला ना की तुम्ही शेवटी म्हणतात उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे त्या अध्यायाचं नाव. तर ही ब्रह्मविद्याचा जो अभ्यास आहे तो आपल्याला थोडासा विचार करायचा आहे.
त्यामध्ये एक गोष्टी आपण सांगितलं की सगळ्यांच्या करता आहे, तो कसाही असो त्याच्या करता आहे. आणि ती विद्या अशी आहे की अत्यंत सोपी आहे, प्रत्यक्ष अनुभव देणारी आहे. तो अनुभव काय आहे तो आपल्याला बघायचा आहे. अनुभव जरी आपला पूर्ण जरी अनुभव आला तरी थोडंसं निदान त्यावर प्रवेश करायला काही हरकत नाही. तो प्रवेश करायला तो सुद्धा आपण थोडासा 5-10 मिनिटं असं बसून आपण तो प्रवेश सुद्धा कसा करायचा ते आपण पाहणार आहोत. आता पुढे जाऊया. हा जो ब्रह्मविद्येचा जो काही एक ब्रह्मविद्येचा सुकाळ वगैरे ज्ञानेश्वरांनी सांगितलं की सुकाळ करावा, सगळीकडे ब्रह्मविद्या सापडली पाहिजे. अरे त्यांनी सांगितलं पण कोणीतरी करायला पाहिजे. माझं आपलं म्हणणं आहे की हा सुकाळ करावा असं मी आपल्या मनात आणलं आणि सगळ्यांना सांगायला सुरुवात केलेली आहे. हळूहळू हळूहळू जसं प्रमाणे होईल तुम्ही जरा मदत करायला हरकत नाही, पण ती काय विद्या आहे त्याचं कळलं पाहिजे ना. त्याच्याकरता आपण आता जो प्रयत्न असा करणार आहोत की आपलं हे आता जीवन जे आहे त्या जीवनामध्ये महत्वाची काय गोष्ट आहे, शरीर महत्वाचं आहे. शरीर म्हणून सगळ्या गोष्टी आपण करणार. त्यामध्ये सुद्धा एक मोठं मजाला हरकत नाही आपल्याला बघा की ही जी एक प्रकारची विशेष विद्या जी आहे त्यामध्ये आपली इंद्रिय आहेत, शरीर म्हणजे इंद्रिय आहेत सगळी. त्या इंद्रियामध्ये एकदा भांडण लागलं. भांडण काय लागलं की मी श्रेष्ठ. कान काय म्हणले मी श्रेष्ठ आहे, माझ्याशिवाय तुम्हाला ऐकता येईल का, वेद ऐकायचे, गाणी ऐकायचे, कान पाहिजेत ना, तेव्हा मी श्रेष्ठ आहे म्हणले, माझ्याशिवाय तुमचं काही चालणार नाही. जिभेने लगेच बोलायला सुरुवात केली. चांगले काही खायचे का नाही, उत्तम उत्तम रस पाहिजेत की नाही, मग माझं तुम्ही नाकारणार. माझा पक्ष श्रेष्ठ आहे. पक्ष कुठला श्रेष्ठ आहे, सगळे पक्ष चालू आहेत सध्या. माझा पक्ष श्रेष्ठ. तसं जिभेनेही सांगितलं, डोळ्याने वाटवून सांगितलं काय तुम्ही बाकीचं सगळं बघा पण आमचा काही विचार करता का नाही, जग पाहायचंय ना का नको. म्हणजे प्रत्येक इंद्रिय काय म्हणावं लागलं मी श्रेष्ठ. प्रत्येकाचं आहे ना, महत्वाचं आहे, नाही म्हणता येणार नाही. नाकाने सांगितलं का आमचा चांगले चांगले वास घ्यायचे की नाही, उत्तम अत्तर आहे, त्या प्रकारचे सगळं चालू आहे. नाक पाहिजे की नाही, श्वास घ्यायला बरोबर आहे ना. भांडण करता करता घरी आई जसं मुलांनी सगळी भांडणं ऐकते आणि शेवटी सांगते काय रे सारखी भांडणं करतात. मी जरा आई म्हणजे कोण, या इजरायला चालवण्याची शक्ती कोण आहे, चैतन्य माता आहे. त्यामुळे मी 1-2 तास बाहेर जाऊन येते म्हणते, काय हरकत नाही. पण गंमत अशी ती जशी बाहेर जायला लागली तसे जसे डोळे आहेत दिसत नाही हो, चैतन्य गेले त्यांनी. जीभ सुद्धा चुरचुर बोलतोय कबूल आहे, पण जसं जसं शक्ती गेली त्यातली, चैतन्याची शक्ती, शक्तीमुळे ऐकायला येईल, बोलायला येईल सगळं. ये नवा गंधाना जिघ्रती, ये नवा वाचम व्याकरोती, ये नवा स्वादुचा स्वादु विजानाती. असं प्रकारचं जे चैतन्य आहे त्या चैतन्याची एक प्रकारची श्रेष्ठता जी आपल्या लक्षात येईल. एवढं तिकडचा मुद्दाम सांगितलं की चैतन्य हे सगळ्या इंडियामध्ये श्रेष्ठ काय आहे, चैतन्य श्रेष्ठ आहे. त्या चैतन्याचा आपण मागोवा घेऊया. तो घेण्याच्या दृष्टीनं हा जो प्राणाचा जो काही एक महत्वाचा भाग आहे त्याचा आपण जरा विचार करूया. त्या विचारामध्ये त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या दृष्टीनं शरीर आहे म्हणून शरीर महत्वाचं आहेच, पण शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे. बघा, मन श्रेष्ठ आहे का शरीर श्रेष्ठ आहे. मनाने सांगितल्याशिवाय कुठलं सहसा कार्य होत नाही ना. म्हणून शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे. पण मन तरी काय फार चांगलं आहे को. एकदा फार उंच असं की ते मनमोहन सिंग आहे ना, मला नेमा तुम्ही जरा, म्हणजे बघतो सगळं काय. म्हणजे एका दृष्टीने अतिशय उंच आणि एका दृष्टीनं इतके आपल्या मनामध्ये इतके खराब विचार झाले, मी एवढा मोठा झालो तरी अशा प्रकारचे विचार. म्हणजे मन सुद्धा कसं आहे, एकदा टॉपला त्याला आपल्या परिसरा वगैरे एक त्यांनी उपमा दिलेली आहे की मन कसं आहे म्हणले चंद्रासारखं आहे. म्हणले मन कसं आहे चंद्रासारखं आहे. एकदा पौर्णिमा आणि एकदा अमावस्या. हो, चंद्रमा मनसो जात चक्षो सूर्यो अजायता. सूर्य जो आहे तुलना तिने कशी केलेली आहे, एका ठिकाणी चंद्र आणि मन एका बाजूला घेतले, बरोबर. दुसरं काय केलं, सूर्य आणि प्राणशक्ती. प्राणशक्ती आहे म्हणून मन आहे, प्राणशक्ती निघून गेली मन राहील का.
आता थोडस अभ्यासाच्या दृष्टीने बघा बरं का मी काय म्हणते. मन आणि प्राणशक्ती याच्यामध्ये श्रेष्ठ काय आहे? मन श्रेष्ठ का प्राणशक्ती श्रेष्ठ? प्राणशक्ती निश्चित झालं का? म्हणून प्राणशक्तीचा अभ्यास करू. कारण मन हे चंद्राप्रमाणे आहे, पण चंद्र सुद्धा सूर्यावर अवलंबून आहे हो. म्हणजे प्राणशक्तीवर. प्राणशक्ती म्हणजे सूर्य आत्मा जगत असतो. जगाचा आत्मा जर कुठला असेल तो सूर्य हा जगाचा आत्मा आहे. असा जो प्राणरूपी आत्मा आहे त्याचा अभ्यास आपल्याला करायचा. थोडा आता विचार करा मी काय काय सांगतो त्याचा आपण विचार करा. तेव्हा चंद्र आणि मन एका बाजूला, प्राण आणि सूर्य दुसऱ्या बाजूला. सूर्य आहे म्हणून चंद्र आहे, प्राण आहे म्हणून मन आहे. म्हणजे मनाचा विचार करणे, कारण जे वर खाली करतात त्याला भारतीय संस्कृतीला जास्त किंमत नाही दिली. सूर्य नमस्कार आहे, चंद्र नमस्कार कुठे सांगितलेलं नाही आपण याच्यामध्ये. कारण आरोग्यम भास्करात इच्छेत, आरोग्य जर मिळवायचं असेल तर भास्कर म्हणजे सूर्याची उपासना करा, सूर्य नमस्कार घाला. पुढे चंद्र नमस्कार कुठे सांगितलेलं नाही. थोडक्यामध्ये आपल्याला सूर्य किंवा प्राणाची उपासना करायची आहे. या दृष्टिकोनातून या प्राणाचं महत्व आपल्याला लक्षात देण्याकरता काही गोष्टी सांगितल्या. प्राणाचं महत्व कसं आहे, प्राणामुळे इंद्रिय आहे. आता या प्राणाचं महत्व आपल्याला हे कळण्याकरता म्हणून शरीर आणि मन याच्यामध्ये आपण ठरवलं की शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे. पाय दुखते, डोकं दुखते, पण एका ठिकाणी चांगला कार्यक्रम आहे. मनाला सांगा, शरीराला मन काय सांगतं, गब्बस, दुखला दुखू देत, डोकं दुखू देत, मी जाणार. मन हे अधिक श्रेष्ठ आहे शरीरापेक्षा. हे लक्षात आलं का? पुढे जाऊया. आता गंमत अशी आहे की हा असं नेहमी इकडे तिकडे करणार आणि शरीर तर काय, शरीराचं काय वेगळं सांगायला पाहिजे. फ्रॉम द टॉप टू द बॉटम सगळं घाणीनेच भरले एका अर्थाने म्हणाल. आणि मन सुद्धा इकडे तिकडे करणार आहे. मग अशा दोन्हीचा काही परामर्श बाजूला टाकायची सुरुवात झाली बरं का. मला सांगायच्या गोष्टी सुरुवात की प्राणशक्ती ही महत्वाची आहे. प्राणशक्ती म्हणजे शरीराची किंमत आहे, बरोबर आहे. प्राणशक्ती निघून गेली तर शरीराचं काय करतात, हलवा म्हणतात. फार अगदी प्रिय आहे, चांगला दिसायला आहे, सगळं कबूल आहे, त्यांना हलवा आता इथून. अगदी नात्याचा असेल, फार प्रेम असेल, पण काय उपयोग नाही हो. म्हणजे शरीराची किंमत काय आहे. प्राणशक्ती जर नसेल तर शरीराची किंमत शून्य आहे. मनाचं तसंच आहे. मन आणि प्राण. मनपवनाची खेळणी आत्मसुखाची बाळवेणी लेवीसी. ज्ञानेश्वरीचा हा जो सिद्धयोगाचा भाग आहे ना, सिद्धयोगाचं सगळं सायन्स हे ज्ञानेश्वरी पूर्ण भरलेलं आहे. तोच युग मी सांगतो. गुह्य आहे, अनुभव देणार आहे. अनुभव कसा घ्यायचा, त्याचा प्रवेश कसा करायचा तेवढा फक्त आपण बघणार. बाकी तुम्हाला पाहिजे या अगर न या, पण म्हणू नका आम्हाला कळवलं नाही कोणी म्हणून. माहिती तर पाहिजे की हे चांगलं चांगलं आहे वा, एवढं माहिती मग तुम्ही घ्या अगर न घ्या, त्याचा याचा प्रश्न आहे. तेव्हा अशा प्रकारचा हा जो आहे की शरीर आणि मन, आता प्रॅक्टिकलला सुरुवात झाली की शरीर दोन्ही बाजूला टाकायचे. बघा आता त्यावेळेस सुरुवात कशी काय करायची आहे. कारण एक तर ठरलं की शरीराचे कुठल्या प्रकारचे सुखदुःखाचे हे आहेत, सगळे भाग आहेत ते प्राणशक्ती म्हणून आहे. शुभ असो अशुभ असो. देव कुठला आहे खरा, देव प्राणशक्ती हा देव आहे. प्राणशक्तीमुळे हसणार, प्राणशक्तीमुळे रडणार. रडायला प्राणशक्ती लागेल आणि हसायला लागेल. दोन्हीला बाजूला टाकल्यानंतर त्याचं जे बीज आहे ते प्राणशक्ती हे बीज आहे दोघांचे. हा महत्वाचा भाग लक्षात ठेवायला सुरुवात करा तुम्ही जरा. शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिय. भगवान गीतेमध्ये सांगतायत की शुभही टाकू नये आणि अशुभही टाकू नका. अरे दोन्ही टाकण्याचं आमच्याकडे आम्ही राहतो का नाही. तसं नाहीये. तुम्ही चांगल्या आणि वाईट गोष्ट करता राहत नाही की प्राणशक्ती म्हणून तुम्ही राहतात. अशी ती मूळ प्राणशक्ती की ज्या प्राणशक्तीच्या आधारावर शरीर आहे, ज्या प्राणशक्तीच्या आधारावर मनही आहे. कारण पहिल्याने सांगितलेलं आहे की प्राणशक्ती आहे म्हणून मन आहे. मनोभवनाची खेळणी जी चाललेली आपल्या जीवनामध्ये त्यामध्ये श्रेष्ठ काय आहे, प्राणशक्ती ही श्रेष्ठ आहे. म्हणून त्याचा अभ्यास कसा करायचा म्हणून आपण काय सांगणार आता प्रॅक्टिकलला सुरुवात करूया. आपण प्रॅक्टिकल 10-15 मिनिटं आपण बघूया काय करायचं. पहिली गोष्ट अशी की आता हा अभ्यास करायचा म्हणजे पहिल्याने आपण डोळे मिटायचे.
डोळे मिटताक्षणी एक गोष्ट होते की पाठीच्या कण्यातून एक प्रकारची लहर येते. केव्हा डोळे मिटले आपण कदाचित आपल्या लक्षात आलं नसेल, पण आपण पहा हे करून. नुसते डोळे मिटले असताना एक प्रकारची लहर आतून प्राणशक्तीची लहरी वरून खालून वर येते. प्राणशक्तीची लहर जी आहे ती बघा, आपण डोळे मिटा म्हणजे लक्षात येईल, डोळे मिटले की आधी सूक्ष्म अशा प्रकारची लहर पाठीच्या कण्यातून अशी वर 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 यायला लागते. बघा करून बघा, म्हणजे बघा काय म्हणतो प्रॅक्टिकलला सुरुवात करायची. डोळे मिटले फार खाल वरपर्यंत ती अशा प्रकारची एक लकीर, एक प्रकारची लहर, प्राणाची लहर ही वर येते आणि वर जास्तीत जास्त ती जेवढं हे करता येईल तेवढी केली जाते. प्रॅक्टिकलच करणं चालू नाही. हिंदीत सांगितलं तर सगळ्यांनाच कळेल, म्हणजे काही लोकांना कळत नाही मराठी, तर हिंदीत. अच्छा, हिंदी में बातचीत करूंगा, आप सब लोग हिंदी तो समझ सकते हैं. हाँ. तो प्राणशक्ति जो है वो हमारी असली नियत है. प्राणशक्ति के आधार पर शरीर रहता है. प्राणशक्ति है तो मन भी रहेगा. प्राणशक्ति नहीं है तो मन और प्राणशक्ति का कुछ उपयोग नहीं होगा. इसके लिए हम ऐसा एक प्रयोग करने वाले हैं जिसमें हम शरीर बहुत ढीला छोड़ेंगे. ढीला छोड़ने से क्या होगा, आंखें बंद करते हैं तो एक प्रकार की अंदर से पीठ की रीढ़ी से एक प्रकार की लहर ऊपर आती है. देखो, immediately on closing the eyes we will find that a certain wave is coming from the backbone right up to the brain. नेक्स्ट टाइम, अभी तो ये ख्याल में आया आपको कि ऐसे एक प्रकार की चैतन्य की शलाका लहर एक अंदर से ऊपर तक आ जाती है. ये पहली स्टेप हो गया. फिर बाद में शरीर इतना ढीला छोड़ देना. देखें कितना ढीला छोड़ सकते हैं. एज इफ द बॉडी इज नॉट देयर एट ऑल. क्योंकि बॉडी महत्व की नहीं है, प्राणशक्ति महत्व की है. प्राणशक्ति है तो शरीर का महत्व है, प्राणशक्ति नहीं तो शरीर का महत्व कुछ नहीं है. इसके लिए हम बहुत ढीला छोड़ेंगे. जितना ढीला छोड़े इतना ये अभ्यास जो मैं कह रहा हूँ इसको बहुत मजा आ जाएगी. मन जो है भी मन इधर इधर हो गए. मन को बताना अरे तू प्राणशक्ति है तो मन है, प्राणशक्ति रहती नहीं तो मन नहीं रहता है. तो उसको बताना क्या, मन को बताना तू प्राणशक्ति ही है. प्राणशक्ति तेरी माँ है, तेरी उत्पत्ति प्राणशक्ति के बिना नहीं हो सकती. इसके लिए मन जो है वो आपसे आप होने वाला जो प्राणशक्ति का प्रवाह हो, संचार जो चल रहा है नाक में से, नासाभ्यंतर चारिणो, समझ में आया बरोबर. वैसा जो प्रवाह चल रहा है आपसे आप, सिद्ध योग में कुछ करना नहीं है. पहले बताया आपको कुछ करना नहीं है. आपसे आप होने वाली जो प्राणशक्ति की जी एक संचार अवस्था जो है वो खाली देखना है. अभी प्रैक्टिकल लेंगे और फिर बाद में बोलेंगे. प्रैक्टिकल से ही कुछ अनुभव ही महत्व की बात है. जय जय स्वसंवेद्य जो बोला है ज्ञानेश्वर जी ने, स्वसंवेद्य कैसा, उसका अनुभव कैसा करना चाहिए. तो शरीर ने समझा, शरीर ऐसा आसन वगैरह नहीं, क्योंकि आसन की व्याख्या भी पतंजलि महामुनि ने स्थिर सुखमासनम, स्थिरता होनी चाहिए पहली बार, और सुखा हुआ होना चाहिए. इधर दुखता है उधर ये होता है, टेंशन होता है, वो आसन का हमारे लिए आसन की व्याख्या वो है नहीं है. तो ऐसा मानव शरीर है ही नहीं. कुछ करना नहीं, करने से क्या होगा है हम ही आ गए इधर. मेरापन होता है ना, मैं प्राणायाम कर रहा हूँ तो इसमें आपको कुछ करना नहीं. प्राणायाम होना और प्राणायाम करना में अंतर है. जरा डीप में जा रहे हैं हम. करना और होना, भक्ति करना और भक्ति हो जाती है. बस भगवान आपसे आप अंदर से जो कोई लकीर आएगी वो विचार सलाह आएगी, उसका महत्व तो ज्यादा है. इसके लिए हम क्या करेंगे, आंखें बंद कर दिए और पीठ के रीढ़ी से एक ऊपर तक एक लहर आ गई. आपसे आप आने ही चाहिए, हर एक के शरीर में आनी ही चाहिए. सब लोगों के लिए है ना, सब लोगों, सब जनता के लिए है हमारा ये मार्ग. कोई खाली महर्षि है, देवर्षि है, बहुत बड़ा विद्वान है, इनके लिए नहीं. यह मार्ग सबके लिए है.
किम मन ब्राह्मणा पुण्या भक्ता भक्त है राजर्षि है, और इनको होगा तो इसमें क्या है, सब लोगों को होना है तो सब लोगों के लिए एक मार्ग अच्छा हो जाएगा। तो इसके लिए आंखें बंद कर दिया और अंदर से एक लहर आ गई, शरीर बहुत ढीला छोड़ दिया है, मानो शरीर बना है ही नहीं। आप बोलेंगे हमारा शरीर इधर उधर हो गया तो आप ले आएंगे क्या? हाँ, हम ले आएंगे, क्योंकि ऐसा करने से आपका शरीर किधर भी भागेगा नहीं, इधर ही रहेगा। तो अभी ये प्रैक्टिकल करेंगे, कितना नहीं 10 मिनट आए, वेड़ा है सर्वाना, टाइम है आपके लिए, तो 10-12 मिनट करेंगे। 12 तो गुरु का आंकड़ा है, तो 12 मिनट सब लोग बैठेंगे। क्या करना है, पहली चीज आंखें बंद कर देना, अंदर से आई हुई प्राण की, यानी भगवान है, प्राण ही भगवान है। देखो मैं क्या बोल रहा हूँ, प्राण ही भगवान है, प्राण के बिना कोई रह नहीं सकता। चींटी हो, हाथी हो या विद्वान ब्राह्मण हो, इसमें यह जो वायु रूपी जो परमात्मा है, बजरंग जाने वायु रूपी जो परमात्मा है, वो सभी के पास रहता ही है। उसका अभ्यास कैसा करना, ये हमारा एक अभ्यास, एक तरीका है। आंखें बंद कर दिए हैं, ऊपर एक लहर आ गई है और मस्तिष्क में रह गई, और मन जो है वो मन को बताया कि तू प्राण शक्ति कैसी चल रही है, आपसे आप उसको जबरन से लेना नहीं, प्राण को जबरन से छोड़ना नहीं, स्वच्छ कुछ करना ही नहीं ना, आपसे आप होना है। बहुत महत्व की बात है सिद्ध योग में, करने में मैं आ गया और होने में भगवत शक्ति है, तो हमारा जीवन जो है वो हो रहा है या कर रहे हैं, कर सकते हैं। फिर भी प्राण शक्ति बाहर गई और वो बोलेगी हम नहीं आएंगे आपके पास, आप क्या करेंगे? इन शॉर्ट, व्हाट इज इम्पोर्टेंट शुड बी नोटेड प्रॉपरली। सो ऐसा एक अभ्यास करने के लिए 10-12 मिनट के लिए हम ऐसा बैठेंगे कि हम शरीर नहीं है, कौन है? हमारा शरीर का आधार प्राण शक्ति ही है। तो प्राण शक्ति आपसे हम तो चलती रहे, चल रही है, चल रही है, इसकी तरफ मन छोड़ देना, मन अटकाव करना। मन इधर करेगा, बोलो प्राण शक्ति क्या कर रही है, देखो जरा, आपसे आप होने वाला, उसको जबरन से कुंभक रेचक अपना करना नहीं, आपसे आप जो हो जाएगा वो बना लो। समझ में आया क्या करना है, सबको समझ में आया? तो ऐसे 15 मिनट के, हम 15 मिनट के बाद, 12 मिनट के बाद हम फिर बाद में जो सिद्धों का महनीय जो तत्व ज्ञान है वो सब लोगों के लिए कैसा है ये हमें बताना है, वो बाद में देखेंगे क्या है। तो 12 मिनट के बाद फिर आंखें खोलने के बाद लेकिन आंखें बंद कर दिया और धीमे से ऊपर ऊपर जा रही है पीठ में रीढ़ी से, और शरीर तो है ही नहीं, रह गया बाद खाली प्राण शक्ति, उसका संचार जो चल रहा है उसको देखना है। जितना शरीर ने ऐसा बोले कि और केवल प्राण शक्ति का संचार यानी भगवंत का संचार जो रहता ही है। शरीर को मृत्यु है, प्राण शक्ति को मृत्यु नहीं है। ऐसा जो परमानेंट तत्व है प्राण, इसकी तरफ मन सम्मिलित करना, मर्ज करना। मन को कहना बस तू प्राण शक्ति की तरफ अंदर हो जा। प्राण शक्ति की ओनली प्राण शक्ति इज द रियलिटी ऑफ द वर्ल्ड। प्राण शक्ति यानी ब्रह्म शक्ति, यानी अंदर से नाक में से जाने वाली, आने वाली, और बाद में भी शरीर खत्म होने के बाद भी रहने वाली जो प्राण शक्ति की
एक श्रेष्ठ अवस्था है जिसमें मन मर्ज करना, सम्मिलित करना। खाली प्राणशक्ति ही बस, प्राणशक्ति सच है, बाकी सब झूठा है। भी नाम आत्मपूजन, आत्मशक्ति यानी प्राणशक्ति। इतर विचार नहीं करना है, एक ही विचार, प्राणशक्ति बस। और जो हमारे साथ है ही, आखिर तक रहने वाली एक ही बात है। बहुत अच्छा, सब लोग फर्स्ट क्लास फर्स्ट आ जाएंगे, शरीर नहीं रह गया तो प्राणशक्ति यही रह गया, बाकी सब जाने वाली चीज। शरीर और भी ढीला छोड़ देना। प्रयत्न शैथिल्यात, बहुत शिथिल छोड़ देना। योगो सूत्र है इसमें। शरीर है ही नहीं ऐसा बोलना तो ज्यादा बहुत आनंद हो जाएगा। बिकॉज यू आर टचिंग द रियलिटी ऑफ योर ओन लाइफ। प्राणशक्ति is a reality which will always stand. मैं शरीर ने मैं क्यों प्राणशक्ति ही और ढीला छोड़ देना। मस्तिष्क पीठ बहुत ढीला, हाथ पैर है ही नहीं। ये अपने स्वयं की अंदर चलने वाली प्राणशक्ति का जो संचार है वही हमारा असली स्वरूप है, उसकी पूजा है एक दृष्टि से। होना दो साधन, इसमें करना नहीं है, होना दो साधन। तदा दृष्टि स्वरूप है, और स्वरूप यानी प्राणशक्ति है, स्वरूप है आपका, शरीर और मन नहीं। पीठ के रद्दी से आपसे आप उत्पन्न ऊपर 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 जा रही है भगवान की शलाका, प्राणशक्ति का। अतः ऊर्ध्वन्न संशय भगवद गीता कहती है, ऊपर 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 जा रही है। उसको रोकना नहीं, जबरन से लेना नहीं, आप से आप ऑटोमेटिकली इनवॉलंटरीली। शांत रीत से भगवान का
संचार होने देना। मन का सब स्टफ, माइंड स्टफ, to be merged in the automatic air flow. प्राणशक्ति का प्रभाव जैसा चलता है आपसे आप चलना दो। शरीर ढीला छोड़ दो और भी। इतना ढीला तो इतनी प्राण शक्ति है, ऊपर ऊपर आपसे आप और ऊपर आपसे आप जाइए। जितना शरीर ढीला छोड़ेगी उतने उतने बहुत मजा आ जाएगा। भगवान ही साधन कर रहा है, भगवान रूपी प्राण शक्ति। होना दो, साधन करना नहीं, होना होना नहीं। बहुत अच्छा, सबको फर्स्ट क्लास फर्स्ट मिल जाएगा। मैं शरीर नहीं, मैं खाली प्राण शक्ति ही हूँ। आपसे आप प्रवाहित तो होने वाली। प्राणायाम करना नहीं, होना दो। प्राणायाम आपसे आप चल रहा है वो होना दो। आपसे आप स्थिरता आ जाएगी और सुख भी निर्माण हो जाएगा। इसको आसन कहते हैं, स्थिर सुखम आसन। आप जैसे बैठे हैं वैसे स्थिरता ही है और अत्यंत सुखा वो हो रहा है। प्राणशक्ति का अभ्यास हो रहा है। बहुत अच्छा, बहुत अच्छा। केवल मैं प्राण ही हूँ। पान यानी भगवान। वायुदेव यानी बजरंग। ये
चिरंजीव है, ऐसी चिरंजीव शक्ति जो है प्राण की, ये हमारा असली स्वरूप है। जैसा हो रहा है हो रहा है। करने में मन आ जाएगा और होने में ब्रह्म शक्ति यानी ईश्वरीय शक्ति है, तो प्राण चलता है। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। धीमे धीमे, बहुत धीमे धीमे आंखें खोल देना, बहुत धीमे धीमे। धीमे धीमे आंखें खोल देना। तो यह एक सिद्ध योगों का प्रवेश कैसा करना है, ये कितना सीधा है। हम हमेशा उसका एक वर्णन चीपेस्ट, सिंपलेस्ट एंड हाईएस्ट ऐसा करते हैं। ये सिद्ध योग का हमारा, आपको तो कुछ तकलीफ नहीं होगी, कुछ करना नहीं है। आपको ऐसा नहीं, न करने से भी प्राण शक्ति तो रहेगी। प्राण शक्ति किधर नहीं जाएगी, वो कभी मरती नहीं है। हमारे यहाँ भारत में मद्रास प्रांत में ऐसे समुद्र की लहरें उत्पन्न हो गई तो लगभग 1.5 लाख पीपल जब वेंट गए, डूब गए। हर एक का जो प्राण शक्ति का प्रवाह चल रहा था, प्राण सब में से ऊपर गया और जो महाप्राण जो सभी जगह फैला हुआ है, इसमें ये प्राण विलीन हो गया। प्राण से कुछ भी नहीं हो गया, शरीर ये सब कला खत्म हो गई, लेकिन प्राण से कुछ भी नहीं हुआ। वो तो प्राण शक्ति में विलीन हो गई। That is the only one permanent thing which has been awarded by the permanent, by God, cosmos, whatever you use, or mother energy. Mother has given only one thing which is a permanent thing. और यह जो परमानेंट थिंग है, इसके आधार पर हम जिंदे रहते हैं। प्राणो वही अमृत हमारी वेद शास्त्र का नारा है। प्राण शक्ति है, अमृत है। प्राण तो अमृत है तो शरीर जीता रहता है, प्राण शक्ति है तो मन भी रहता है। प्राण शक्ति नहीं रहती तो मन भी नहीं रहता और शरीर भी नहीं रहता। ऐसा एक जो परमानेंट जो एक विचारधारा जो है, इसका अनुभव कैसा लेना। आज तो पहला इसको हम इंट्रोडक्शन टुवर्ड द शक्तिपात ऐसा कहते हैं। हमारा जो शक्ति जागरण जो है, तो शक्ति जागरण अंदर से शक्ति पीठ में से ऊपर 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 आती रहेगी। और अनेक हर तरह की दीक्षा होने के बाद, दीक्षा यानी क्या है, दीक्षा दो शब्द है उसमें। दीक्षा यानी दीयते क्षारणार्थम। क्षारण यानी हमारे शरीर के ऊपर, मन के ऊपर जो लेयर्स बने हुए हैं, मल विक्षेप आदि दोष हम बोलते हैं। मल और विक्षेप से हमारा शरीर भरा हुआ है और विक्षेप मन से आता ही है। ये दोनों को धोने के लिए कुछ है क्या? तो है, हमारा योग शास्त्र है। मन जो है, मन यानी चित्त ना। चित्त कैसा बना? चैतन्य के बिना चित्त हो सकता है? विचार करो। चैतन्य निकल गया, चित्त बनेगा?
तो योग का मार्ग ऐसा है, योग चित्त वृत्ति निरोध, बराबर व्याख्या है पतंजलि मुनि के जो सब पतंजलि मुनि जो शास्त्र लिखा है, इसमें क्या बताते हैं? योग अथ योगानुशासनम, मैं अभी योग शास्त्र कह रहा हूँ, कौन? पतंजलि महकरे। अथ योगानुशासनम, बात बताते हैं योग चित्त वृत्ति निरोध, यानी जो चित्त बना हुआ है, चित्त कैसा हुआ? चैतन्य के ऊपर कोई भी टॉपिक आ गया, विषय आ गया तो चित्त बन गया, बराबर है। कल्पना हो गई, कल्पना चैतन्य नहीं है तो कल्पना भी नहीं हो सकती है। यू गेट द पॉइंट? अभी ये बात आई हो गई, अभी चित्त विरोध निरोध, निरोध कौन करेगा फिर? ये तो मन तो ऐसी बात है जिसको शायद सभी छलन, जो बात है छलन करने के लिए, चित्त को छलन करने के लिए मन के बिना और किसी ने मन को ये बहुत तकलीफ नहीं दी है। सबको मन ने तकलीफ दी है। मन जो है, ये मन कैसा हो गया है? मन कैसा हो गया? व्हाट इज द डेफिनेशन फॉर माइंड? चैतन्य है, चैतन्य के बिना मन नहीं हो सकता। पहली चीज एक बात करो, what is to be given the important, whether the mind or the wind? Wind is important, mind is important. If the wind is there, then the mind will be there. If the wind is not there, man cannot exist. Solution मिल गया आपको? तो भगवान कहते हैं प्राण संस्थम मन कृत्वा न कीजिए विचित। भगवान स्वयं कहते हैं, तो उनको कहने का आश्चर्य था कि मैं मेरा मुख कमल देखूं, मेरा पद कमल देखो, ऐसा नहीं बताया। छठा अध्याय जो है, जिसमें भगवान पूज्यपाद शंकराचार्य बताते हैं प्राण संस्थम मन कृत्वा, जो प्राण चल रहा है मन सीखो, यानी निश्चय करना, टू रिजॉल्व, हैव सम रेजोल्यूशन इन ऑफ द माइंड इटसेल्फ। प्राण को, अगर प्राण तो प्राण ही है, मन क्या रहेगा? प्राण नहीं तो मन कैसा रहता है? फिर बताता हूं, प्राण नहीं है तो मन नहीं रहेगा। कोई भी विषय हो तो विषयों का सेवन मन के बिना नहीं हो सकता। अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते, मन नहीं है तो विषयों का सेवन होना शक्य नहीं है, इम्पॉसिबल। दिस इज अवर भारतीय परंपरा और तत्व ज्ञान जो है। मन नहीं है तो जगत खलास हो गया। चित्तवृत्ति कैसी उत्पन्न हुई? शब्द, कोई भी शब्द लो, टेबल है, फैन है, शब्द बनाया तो वृत्ति उत्पन्न होती है। फिर से बताता हूं, शब्द जब तक है तब तो वृत्ति रहेगी। हमारा योग शास्त्र बताता है कि इसको परिधाने का योग शास्त्र है। जिज्ञासु रूपी योग से शब्द ब्रह्मादि, शब्द बनने का परिधाना है तो शब्द अंदर से बंद करो, देखो क्या हो। कोई टाइम में कायम में तो हमारा संसार करना है हमें, ठीक है, लेकिन ये शब्द नहीं है। क्या स्थिति होती है? आप रहते हैं, आप खत्म नहीं होते हैं। शब्द जब तक है, शब्द की वृत्ति जब तक है, हमारा रसायन यतो वाचो निवर्तते, क्योंकि वाचा और वाणी जो है शब्द रूप है। यतो वाचो निवर्तन्ते, यानी वाणी जब बंद होती है तब योगों का शुरुआत होती है। योग चित्त वृत्ति निरोध, अभी दो बात है, थोड़ा आगे जाए। ये चित्तवृत्ति बंद करने के लिए और बहुत प्रयास किए। शंकराचार्य तो बताते हैं कितने प्रयत्न किए, सपाद लक्ष्य मन काबू में ले आने के लिए 1.25 lakhs different methods were employed by all the people of the world. योगासाठी हमारे सवारी ऊपर ही है। भारतीय शास्त्र ये सबके ऊपर ही है। मन और देह के अतीत जाने वाली जो बात है, मन है, इंद्रिय है और बुद्धि में, बुद्धि के परे की कुछ बात है? हाँ है। यो बुद्धे है परतस्तु सहा, गीता कहते हैं। बुद्धि के अतीत जाने का जो मार्ग है,
वेदेषु यज्ञेषु, मैं जरा जाते बात करता हूँ, जरा सुनो क्या है। वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव, वेद बोला ठीक है, वही तो बहुत पहले बताया, वेदो अखिल धर्ममूलम, वेद सब शब्द बना हुआ है, शब्द नहीं तो वेद रहते हैं, इम्पॉसिबल। वेदेषु यज्ञेषु, यज्ञ बहुत किए, हमारा जो यज्ञ है ना, हमारा भी यज्ञ है, लेकिन हमारा ये प्राण रूपी यज्ञ है, ये चल रहा है, अखंड चल रहा है। शरीर पतन होने के बाद यज्ञ तो चलता ही रहेगा, जानने वाला कोई नहीं रहेगा शायद, बात अलग है। वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव, तब भी बहुत किया, तपन किया शरीर को, पंचांग साधन किया, कुछ किया सब। भगवान कहते हैं वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव, दानेषु बहुत दान किया, हजारों लाखों रुपए कोटियों रुपए दान किया, फिर भी आत्मलाभ नहीं होगा। न कर्मणा न धनेन न प्रजया, बहुत अच्छी अच्छी संतति उत्पन्न की, आपको लाभ नहीं होगा, परमात्मा का लाभ नहीं होगा। प्रजा उत्पन्न किया, धन बहुत दिया, न धनेन न प्रजया, कैसा है आत्मा? आत्मा कैसा है? आत्मा वाले द्रष्टव्य, देखो प्राण शक्ति ही है, यही द्रष्टव्य। प्राण शक्ति के बिना जगत में कोई नहीं। मत्त सर्वम प्रवदते, गीता कहती है कि मेरे, यानी चैतन्य बोलता है कि मेरे से ही सब जग उत्पन्न हुआ है। तो ऐसा जो जगत का संभार चल रहा है, इसको आज के अतीत होने के लिए योग शास्त्र है। वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव, दानेषु पुण्य फलम प्रतिष्ठम, whatever has all been asked that this will you will obtain by yajna, ved and all the tying of penances, that is तप, इससे भी ज्यादा तपस्सु चैव दानेषु पुण्य प्रतिष्ठम, अत्यंत ओवरवेलमिंग दैट, वो जो रहता है आत्म तत्व का साक्षात्कार हो जाएगा। तो हम गुणत्रयातीतः, तो हम कालत्रयातीतः, ये मार्ग है। देखो मैं बता रहा, आप अनुभव करो। जय जो ससंवेद्या जो है, वो ससंवेद्या जो भागे, हम अभी बैठे थे ना, कहाँ थे आप? मैंने बोला आपकी वो आंखें खोल दो, खोल दिया, नहीं तो बहुत अच्छा रहता। किसके साथ जुटा होगा? अंदर अंदर जुटा कुछ होगा तो केवल आत्मशक्ति, क्योंकि कुछ करना नहीं है, मन भी बातूल हो गया, क्या रह गया फिर? हम रहते तो भी तो क्या रहता है, हम आत्मतत्व से रूप हो जाते। You get the point? I think something you have, whatever you want to, you have cut off something, it's all right. So this, ये जो हमारी हितजों की जो सर्व परंपरा है, सब लोगों को मालूम करना और प्रैक्टिकल के लिए करना, खाली बताने से और व्याख्यान बहुत अच्छा हुआ, कुछ नहीं उपयोग होगा। ये 3 मिनट जो बैठक की ना, इसका उपयोग जरूर होगा, क्योंकि तकलीफ देने, शरीर और मन दोनों तकलीफ देने वाली बातें दोनों को बाजू करके केवल प्राण शक्ति, यही हमारा असली स्वरूप है। द रियलिटी ऑफ द वर्ल्ड इज देयर ओनली। सो ऐसी जो है उसको दीक्षा, मैंने जो बोला कि दियत एक सारणार्थम, ऐसे कुछ नियम है इसमें, तो आप ले सकते हैं। लेकिन अभ्यास कैसा करना है तो प्रवेश बताया, कितना सीधा है, चीपेस्ट, पैसा तो नहीं लिया आपके पास से, कुछ नहीं, पैसा तो नहीं दिया, सिंपलेस्ट, कुछ करना नहीं, कुछ नहीं करना, इसमें ज्यादा अच्छा कोई हो सकता है मुझे समझ में नहीं अभी सीधा। और इसके लिए योगा सारिखे सोबे बा कही आहे, इससे सीधा कोई हो ही नहीं सकता, विचार करो। तो ऐसा जो है अभ्यास, योग अभ्यास, सिद्ध योग का अभ्यास है, ये आप करते हैं ना, जिसको हम इंट्रोडक्टरी पाथ, इंट्रोडक्शन टुवर्ड दी शक्तिपात। शक्तिपात में जब गुरु जाने चैतन्य तो जो आपको कृपा करेगा, तब आपसे ये तो बहुत अचरज की बात है। जग में बहुत लोग इसको ढूंढने में लगे हुए हैं, किसी को कुछ मिला नहीं है। बैठे, किसी को दीक्षा हो गई तो अंदर से अंदर ऐसा सब होना देगा। एक को इधर न्यू जर्सी है ना अपना, अमेरिका में, उसने बोला कि मेरे ये दीक्षा चाहिए, उनको तो दिया। उनको पता है कि हमारा जो शक्तिपात जो है, यानी भगवान की जो कृपा है, जिसको ग्रेस बोलते हैं,
ये ग्रेस करे आप बैठ जाओ, क्या करना, कुछ करना नहीं, होना तो उसने एक हमें एक पत्र का उत्तर लिखा है, वो मैं जरा पढ़ा के आपको जरा। 2001 में उसको बैठने को कहा था। हमारा वसंत पंचमी होती है, एक त्योहार होता है, उस टाइम उसको बैठने को कहा। 29 जनवरी 2001 उसको 6 AM मॉर्निंग को उसको बैठने को कह दिया। किसको क्या अनुभव होगा, मुझे क्या करना है, वो तो वो स्वयं अनुभव करेगा, हमें कुछ करना नहीं। नेक्स्ट डे 30 जनवरी का उसका इंटरनेट पर आया और मैंने उसको देखा नहीं, अभी देखने के जा रहा हूँ, मिलेगा तो देखेंगे अमेरिका में। तो he has written to me deep appreciation. Next day he is writing this thankfulness and satisfaction to Aranwai Dhekne. I just told you this is, ये हमारे सिद्ध योगों की दीक्षा किसी व्यक्ति की नहीं है। साक्षात चैतन्य किसी को ऐसे जिनको समझ में आए, परिचय अवस्था जिसको कहते हैं कि वो कैसा करना है, क्या करना है, तो उनको पता है, आप बैठ जाओ। अनुभव ये किसी की बात नहीं है, वो तो सब भगवती देने वाली है। क्या अनुभव है हमें क्या खबर है ना, हमें जरूर भी नहीं है। तो अनुभव आओ ना, वो तो भगवती और आप जुट गया ना दीक्षा होने के बाद। ये ब्रह्म लग्न है, ब्रह्म शक्ति जो है, जिसके जहाँ चैतन्य शक्ति के आधार पर, जिस चैतन्य शक्ति के आधार पर बालपन रहता है, बचपन रहता है, यौवन रहता है और बूढ़ापन भी रहता है, ये सबको धारण करने के लिए चैतन्य होना ही चाहिए। देखिए आपके जो ऋषि मुनि है उन्होंने बताया है, धर्म की व्याख्या क्या है? धारणा धर्म इत्याहु, संस्कृत है, धारणा जो पंचमी है, जिससे धारणा होगी उसको धर्म कहना चाहिए। शरीर की धारणा, मन की धारणा चैतन्य के बिना होगी, चैतन्य नहीं है तो कुछ धारणा हो सकती है? मन की, शरीर की, चैतन्य के बिना कुछ नहीं हो सकता है। तो ऐसा चैतन्य जो है उसका अभ्यास सब लोगों को बताना ही हमारा फर्ज है। बाकी उसको अनुभव लेना, दीक्षा लेना है तो हर एक की इच्छा की बात है। वैसी दीक्षा जब होगी तो वो लिखते हैं thankfulness to Aranwai Dhekne for his kindness in blessing with Shaktipat Diksha this January 29, 2001, 6 AM सवेरे को 6 बजे बैठने को कह दिया। AM East USA, East USA, sat in room at home, घर में बैठे हैं, मुझे देखा ही नहीं, देखने की आवश्यकता नहीं। यानी ऐसी दीक्षा तो दूर से भी हो सकती है, इसका एक विचार है। The proximity of the disciple is not a necessity. His will, his wish, his desire is important. I want to go to that. When the desire is there, all the other things automatically wipe out. ठीक है। Ironia, sat in Rome at home. 76 Ironia, RD, Mendham, NJ, Najurasi, पता दिया है, as instructed from India. इनको पता है, बैठो। लो एंड बिहोल्ड, भी क्या आश्चर्य की बात वो बताता है। लो एंड बिहोल्ड, जरा ठहरो मैं क्या कह रहा हूँ। ये बोलते हैं द कुंडली शक्ति डेफिनेटली एक्टेड यानी वो शक्ति जागृत हो गई तो सब प्रकार की क्रियाएं अंदर से होने लगी। करने की बात नहीं है, होना और करने में बहुत अंतर है। हमारी दीक्षा कोई व्यक्ति की दीक्षा नहीं है, ये दीक्षा चैतन्य की दीक्षा है। इसका हजारों लाखों लोग अभी अनुभव ले रहे हैं। मैंने दीक्षा देने लेने की बात नहीं, होने पाने की बात है। देना लेना और कर्तृत्व अंदर आता है, मेरापन आता है। होना है तो भगवत शक्ति का सब कारोबार चल रहा है। The Kundalini Shakti definitely acted, sat until 7:30 AM. When he started at 6 o'clock,
when he opened the eyes, 7:30 हो गए. He is writing very nicely here, described very nicely. Really, you should be patted for that. The exquisite beauty, अंदर से जो अंदर से एक आनंद की लहरें आती थी. The exquisite beauty, clarity and simplicity of the sadhana or path. हमारा तो path ऐसा है, हम उसको बोलते हैं इस path of the Lord of the people, लोकनाथ path, जो हमारे गुरु का नाम ही वो है. So we want to carry this Lokanatha path to all the world, Lord of the people's path to all the people, without a single pie, without doing anything. You will definitely know that what you are, what the reality of you will be known to everybody on the earth space. समझ में आया मैं क्या बोल रहा हूँ? The exquisite beauty, clarity and simplicity of this path or sadhana, किसमें है वो बता दे मुझे. उसको क्या अनुभव? It is called to allow the divine Shakti. Allow the divine Shakti. Very important part. Allow the divine Shakti to do the work of purification. दीक्षा यानी क्षारण करना है. क्षारण कौन करेगा? हम करना है ना, हमें कुछ करना नहीं है ना. बताए आपको कुछ करना नहीं. कौन करेगा? वो जो प्राण शक्ति रूपी जो माता है, सबकी माता एक ही है. तो वो साधन करते करते जैसे बालक को माँ पोसती है, वो रोता है, नहीं चाहिए, नहीं चाहिए, सब जगत के मनोविक्षेप सब आए हैं और सब धोना चाहिए. इसके लिए माँ यानी जगन माँ जो है वो बताती है, अरे तू ठहर जा जरा, मैं तो उसको साफ कर दूंगा. एक दफे जागृत हुई कुंडलिनी शक्ति परशिव में प्रवेश किए बिना नहीं रहती. She will not stop because she knows whatever the Baba has gone in wrong way and have collected some dust and dirts, she will see that you are completely off the dirt and cleanliness and shuddhata. That is what we लिखते हैं, to do the work of purification. You don't do anything. She will wipe out all the things. She will do. You are not to do anything. शंकराचार्य जी भी बहुत प्रयोग किए थे, मंत्र किए. किसके लिए? मन शांत हो जाए. यंत्र बनाए हैं, अनेक यंत्र का भी संभार उन्होंने बनाया. मंत्र यंत्र तंत्र भी बनाए, बहुत मुद्रा बनाई. न मंत्रम नो यंत्रम. शंकराचार्य आई को प्रार्थना, माता को प्रार्थना कर रहे. न मंत्रम नो यंत्रम. मंत्र होते उसका टाइम उसका प्रयोग होता है, उपयोग होता नहीं ऐसा नहीं है. हठ योग जो चल रहा है अभी उसका उपयोग होता है, जरूर होता है. फिर भी मंत्रम नो यंत्रम तदपि न जाने स्तुति मोह, न चाह्वानम ध्यानम तदपि न जाने स्तुति कथा. स्तुति किया और बहुत बहुत प्रयोग किया. न जाने मुद्रास्ते तदपि न जाने विलपनम. रोया, माँ तू ये क्या कर रहे हैं, मुझे बहुत तकलीफ हो रही है जीवन में, संसार बहुत तकलीफ दे रहा है. तो बताते हैं हाँ मुझे समझ में आया माँ. परम जाने माँ तत्वद अनुसरणम क्लेश हरणम. तो हैंड ओवर माई सेल्फ टू यू. अपने को कुछ नहीं, जो होना है होना दो. करने में मैं आ गया. जब तक मैं है तब आपको तकलीफ होगी. जब माता है तो माता क्या करेगी? पुत्र को बहुत साफ कर देगी. पुत्र खराब होगा. जगत में माँ कभी नहीं कभी खराब होगी. मैं क्या बोल रहा हूँ आपको समझ में आया होगा. पुत्र खराब होता है लेकिन माँ कभी खराब नहीं हुई जगत में. पुत्रो जाए तो क्वचिदपि कुमाता न भवति. कुमाता अभी तक जगत में नहीं हुई है. इसके लिए जो साधन है, सिद्ध का साधन, जगदम्बा जो है, जगन माता जो है, इसको हमने को सरेंडर करके नमाते जनदाने माता तदनुसरणम, उससे करवट पर जल जाओ तो आपको क्या तकलीफ है. ऐसा साधन होने का जो है, वो होने वाला साधन मैंने आपको बताया. तो इसके लिए बोलते हैं to call, allow the divine Shakti to do, allow divine Shakti
प्राण शक्ति जैसी चलती है चलना दो, डोंट डोंट विदाउट पॉसिबली टेकिंग, नो यू आर नॉट टू डू बाबा। ये करने का साधन नहीं है। होना और करने में बहुत अंतर है। करने में मई युग आ जाएगा और होने में ब्रह्म शक्ति करे देगी सब। टू डू द वर्क ऑफ प्यूरिफिकेशन सिंपली सिट रिलैक्स, तो मुझे बताता है तो कैसा कैसा करना चाहिए वो मुझे बताता है, बहुत अच्छा है बोला। सिंपली सिट रिलैक्स फॉर मेडिटेशन एंड शक्ति टेक्स ओवर, ये दीक्षा है। जो आवश्यक चीज है वो कराएगी। आसन होंगे, करना नहीं। मुद्रा ऐसा होगा, कुछ क्या होगा वो तो उसको खबर है, आपको क्या चाहिए, क्या करना चाहिए, जिससे आपका सब मतलब विक्षेप आदि जो दोष है वो सब निकल जाएंगे। समझ में आया मैं क्या बोल रहा हूँ? ऐसा जो साधन है, शक्ति टेक्स ओवर इज द मोस्ट इम्पोर्टेंट। वेयर जागृति जो हो, जागृति होने के बाद माँ सब आपका काम करेगी। He is greatly helped and possible only Shakti by the by the competent master. Once again, thank you, dear Guru and sacred lineage. परंपरा जो है ये हमारी शिक्षापात जो ये प्रणाली है, इसकी सेक्रेट जो है वो शक्ति अंदर घुसेगी और सब तरह की धुलाई करेगी। ऐसा एक प्रयोग। अभी थोड़ा 2-3 मिनट मेरा कहना बंद कर, लेकिन मैंने जो इंट्रोडक्टरी जो अभी कर लिया वो आप कर भी कर सकते हैं। एक्सेप्ट योर स्टमक विल बी शुड नॉट बी टू मच फुल, बेली फुल नहीं होना चाहिए। सभी बैठ के क्या कर रहे हैं? स्वयं की पूजा, सुधी नाम आत्म पूजन, स्वयं की पूजा। आप पूजा आपकी नहीं करेंगे तो भगवान की पूजा नहीं हो सकती। चैतन्य शक्ति की पूजा कैसा करना है? स्वयं की पूजा, आत्मशक्ति की पूजा। यही एक हमारा सुधी नाम आत्म पूजन। इसके लिए आपको एक बहुत बड़ा ऐसे एक बहुत अच्छा मार्ग है। इसका सब बयान हमने बना दिया। तो एक बात और एक ज्यादा कहना है कि ऐसे जब मैंने बताया कि सभी जगह हो प्राण शक्ति तो भरी हुए, प्राण शक्ति है तो हमारा जन्म हो गया। प्राण शक्ति प्लस इच्छा, विश, डिजायर, इसे हम बन गए। इच्छा नहीं होती तो हम इधर आ नहीं सकते। जन्म घेने लगे वासनेच्या संगे। If the vasana is not there, you cannot take the birth. वासना नहीं है तो इधर आने की कुछ आवश्यकता नहीं। तो ऐसा जो इच्छा जो है, ये इच्छा परास्त करने के लिए जो योग साइंस का एक तरीका है, ये आपको बताया। तो ऐसा मैंने एक सब जगत को एक हमारा संदेशा है भारतीय संस्कृति का। क्या संदेशा है? कि बस प्राण शक्ति आप सबकी माँ है, जगदम्बा है उसको। चैतन्य शक्ति किसी की माँ नहीं है। वो ऐसा बोलेगा ये चैतन्य मेरी माँ नहीं है, बोलना चैतन्य के बिना हो सकता है? इसको डिबेट नहीं हो सकता। डिबेट होता है तो डिफरेंस ऑफ ओपिनियन विल गो ऑन। डिबेट क्या? आप चैतन्यमय है, आपको इच्छा वैसी बैठी है तो इसका आपका जन्म हो गया। तो इसको परास्त करने के लिए केवल चैतन्य शक्ति का ही आधार देके उसकी ही पूजा, माँ की पूजा, माँ तेरी पूजा पावन सवरणी। ऐसी पूजा करने के लिए हमने एक तरीका ऐसा ग्लोबल ट्रायल वी आर टेकिंग नाउ। प्लीज हेल्प मी इफ यू आर इट्स पॉसिबल फॉर यू। On 27th August, we are having a trial. Some trial was also taken up. On the date 25th January 2007. Recently we had taken it. And so many people were so much astonished कि क्या है? कुछ करने में भी आनंद हो रहा है। कुछ करने के बिना आनंद हो सकता है, क्योंकि आनंद ही आनंद, शरीर का आनंद प्राण शक्ति के बिना, मन का आनंद प्राण शक्ति के बिना। तो केवल प्राण शक्ति का अभ्यास करो, बस आनंद ही आनंद हो जाएगा। जिस मार्ग को यम लब्ध्वा चा परम लाभम मन्यते न अधिकम ततः यस्मिते न दुखेन गुरा। बहुत दुख है तो भी क्या है? चैतन्य को दुख भी नहीं और कुछ भी नहीं। वो है तो चैतन्य है तो रोएगा, चैतन्य तो हंसेगा। रोना और हंसना हमारे पास नहीं है। चैतन्य है तो सब हो सकता है। इसलिए चैतन्य की ही केवल पूजा, तत्वमसि।
तू दूसरा कोई नहीं है, तू खाली चैतन्य अनुभव से आदमी बना है। हम कौन है? शरीर नहीं, मन नहीं, तो भी आनंद होता है। एक तरीके का सुखा हुआ आनंद ये आप अनुभव कर सकते हैं। तो इसके लिए on 27th of August, this now coming very nearly, अभी से 25 days some these are there. All the people in the world should sit at that time. Global trial or spiritual hurricane जैसा एक जो प्रयोग कर रहे हैं, उसका जो आप जो please help me to canvass all the people. We'll declare it, but on 27th August from 6:24 in the morning, 6:24 से 6:45 यानी 21 minutes, all the world choose whatever is possible, of course, emergency services or no, but you can sit at that time 6:24 to 6:45. कैसा बैठना अभी बताया। मैं शरीर नहीं, मैं मन भी नहीं, मैं केवल प्राण शक्ति हूँ। देखो क्या हो, तो जगन माता की एक जो अखंड पूजा कैसा करना है, इसका एक हमें प्रयोग करना है। प्लीज हेल्प मी इफ यू कैन एंड कैनवस एज फार पॉसिबल। सो दिस काइंड ऑफ ग्लोबल ट्रायल वी आर गोइंग टू एक्सरसाइज। हेल्प मी इन द मैटर। आई थिंक आई हैव स्पोकन मच। आई डोंट नो हाउ इट हैज अपीयर्ड टू यू, बट इफ यू थिंक इट प्रॉपरली, टेक इट टू माइंड that there is some substance which can be absorbed by you and which is the reality of the world, which on which of this reality only you are putting up your life. If this reality of the Pranashakti is not there, and how it is not there, you will not exist. Your existence only depend upon the Pranashakti only. That's all right. I wanted to say things I have and all the things. And nothing more I wanted to explain to you. You are all gods and goddesses because Pranashakti is your God. You cannot say that we are not God. You say, I will never confess it. प्राणशक्ति ने ऐसा कोई होगा तो बोल दो हमारे पास प्राणशक्ति हम नहीं है हमारे, तो उसको लिए प्रणाम है हमारा। तो ऐसे देव डेटीज एंड देवता देवताओं को मेरा नमस्कार करते। हमारे जो सदगुरु है लोकनाथ जी, उसका पाद जो है पाथ ऑफ लॉर्ड ऑफ द पीपल, जो शक्ति है ब्रह्म शक्ति है, उसका पाठ कैंसर करने के लिए आप जरा मुझे मदद करो। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सदगुरु स्वामी महाराज की जय। If you've got any questions, please ask. You can catch it so that people will be having any questions are there, they will be also there. ऐसे एक सन्यासी थे, उन्हें बोला सब ये सन्यासी लोग होते हैं, तो उनको जब मिला तो उन्होंने प्रैक्टिस करके मुझे बताया विद्यते हृदय ग्रंथि, वेदन करना ये तंत्र मार्ग हठ योग का मार्ग है, जैसा चल रहा है अच्छा है, प्रयत्न करना बुरी बात है क्या? अच्छी बात है जरूर, फिर भी हो ही रहा है तो विद्यते हृदय ग्रंथि छिद्यन्ते सर्वसंशया, ऐसा उन्होंने बताया कि ये एक मार्ग है। अजनेय पंथे पंथे पंथा अयनाय विद्यते अनाय, देयर इज नो अदर वे। एकम सद्विप्रा बहुधा वदन्ति। अच्छा, आपको कुछ प्रश्न है तो कुछ बोलना। एनीथिंग यू वांट टू, एनी क्वेश्चंस? Sorry? कुछ भी बोलो। You said I'll explain it. दीक्षा लेने में क्या Involved है. दीक्षा कैसे? तो याच्यात दीक्षा म्हणजे काय, म्हणजे काय काय इन्वॉल्व? दीक्षा, दीक्षा मैंने बताया, दीक्षा यानी क्या है? दीयते एक क्षारणार्थम, यानी क्षारण करने के लिए हमें कुछ दीक्षा लेनी है। दीक्षा में कोई नियम है, नियम का जो एक आइटम्स है वो आपको वो बाद में मिल जाएगा। तो दीक्षा ये जो है गुरु के यानी चैतन्य अंदर घुस जाता है, जैसे अभी बताया ना, बोला एवरीथिंग विल बी डन बाय द मदर पावर। मदर पावर अंदर घुस के आपको धुलाई जो है दिए क्षारण जो है, गुरु दीक्षा क्षततमा। हमारा तत्व भारतीय तत्वज्ञान जो है वो
सब जगत को कहना है हमें। गुरु दीक्षा सततमाह, तम जो है अंधकार दे, इग्नोरेंस इज देयर, barbarism is there, everybody some faults are there, उसका क्षय हो जाएगा। क्षय क्षततमाह, तम जो है वो उसका क्षय हो जाएगा। ऐसी जो दीक्षा है वो दीक्षा आप कहाँ वैसी, हमारे कोई वेबसाइट वगैरह आपको जो दिया है ना, इस वेबसाइट को आंसर भी दिया है, तो आप वेबसाइट से भी दीक्षा तो इधर से ऑनलाइन वैसे मुकते हैं ना, हो जाती। लेकिन इसमें जो नियम है, नियमों का पालन करना आवश्यक है। नियमों का पालन क्यों करना है? सो दैट योर पाथ शुड बी वेरी अनऑब्स्टेकेबल, नो ऑब्स्टेकल शुड कम इन दैट। तो यह जो मार्ग है, इसमें जो कुछ नियम बताए बहुत विचार पूर्वक, अनेक धर्म ग्रंथों का आधार और नियमों का भी आधार लेके हमें ये नियम बताए, वो जो उनको शक्य है वो दीक्षा ले सके। दीक्षा का अपरिमित भाग है। आश्चर्योत्पश्यति कश्चित् एनम, जिनको दीक्षा होगी तो ऐसा हिलने लगा अंदर से, कुछ आपसे आप अंदर से होने लगा, जिससे अंदर की जो नाड़ियां है, सर्वासु नाड़ीषु विशोधितासु, सर नाड़ियां जो अंदर है हृदय से 72,000 नाड़ियां इधर उधर हो जा रही, और हमारा शरीर चल रहा है। तो जब ये दीक्षा होती है तब एक एक नाड़ी कौन करेगा? भगवती करेगी। भगवती है ना, प्राणी शक्ति भगवती है हमारी, सबकी भगवती एक ही है। इसके लिए तो बताया कि वर्ल्ड का एक माता जो है, एक माता होती है तो सबका बंधुत्व सिद्ध होगा ही। देयर इज नो नेसेसिटी टू हैव एनी काइंड ऑफ डिस्कशंस एंड क्रिटिसिज्म्स आर नॉट नेसेसरी, इट्स अ प्रूव्ड फैक्ट। नोबडी कैन हैव एनी डिफरेंट ओपिनियंस इन दैट। एनीवे, सो दीक्षा जो है वो दीक्षा होने के बाद आज जगत में यही सब लोग ढूंढ रहे हैं कि क्या कैसा होता है। हो तो रहा है, गीता कहती है सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं, समझ में नहीं आएगा। Whatever your methods of the practical methods which are with the instruments cannot reach that. No instruments can prove what is Diksha and what, but अनुभव तो आता है। आपको अनुभव चाहिए या कौन सा है क्या, you can get it, whatever you can have a research of that, but it will not possible to exactly know what is actually the inherent and potential power in that. You will not, because सूक्ष्मत्वात् अविज्ञेयम्, जो हमारी आंखें है और whatever the means we have got, it is not possible that the inherent power in Diksha can be known. But why do you worry? We have to see that we are completely washed out all the different kind of मल विक्षेप आदि दोष जो है सब निकल गए, और हमारी कृतकृत्यता जिसको कहते हैं वो हो गई। जिसको रस की रिसर्च करना है वो कर दो, लेकिन इच्छा का जो और ही भाग है जिसको हम उत्कलन बोलते हैं, उत्कलन करना, ये तो जिनको करना है वो तो शब्द का भंडार है और कर सकते हैं। लेकिन हमारी दीक्षा या तो वाचो नहीं, तो वाणी बंद गई तो दीक्षा शुरू हो गई। एक ही बार होता है कि शब्द बंद हो गया तो हमारा साधन शुरू हो गया। देखो अंदर भी देखो, शब्द बंद हो गया, शब्द बंद, शांति must come to it, must. There is no appeal for that. There is no discussions are not necessary. For some time you can do that. This is for that we are taking introductory study. I have told you. You can try that, and when you feel that you are ready for the diksha, you can accept it. No rules can be evaded, because dominating some rules is not my work. Guru का वाक्य जो है आज्ञा गुरुणामि अविचारणीय, I will not think any that way. Because whatever they have already depicted, they are completely, entirely correct, and there are all the different religions have also accepted them. This is generally what is दीक्षा, and दीक्षा होने के बाद एक जीवन का जो चाव है, हमारी चाव हर एक विषय में रहती है, पर चाव नामक जो है वो चाव किससे आधार पर है? चैतन्य के आधार के बिना कोई चाव हो सकता है? ज्ञानेश्वर महाराज बताते हैं
जो आत्माला भासा लिखे गोमटे काहीच न देखे। कठिन है, अभी तो डीप में ज्यादा जाने की आवश्यकता नहीं है। यू कैन रीड माई बुक, वी हैव ऑलरेडी हैंडेड ओवर सम कॉपीज Books are displayed out there. and it is already there with you. You can go through it, and if there is difficulty, all the difficulties are generally what you will be asking perhaps, those also will be already be answered in that. देखो तो सही, लेना लेना दिखा दो, लेकिन this practice you can do anywhere. For which I have not asked you any penny for that. I think this is sufficient for the just disclosure of the Diksha. Are you clear, Bhapi ji? और कुछ बोलना है तो बोल। पायाला चालत कारण बसण्या जेवढी हे नसतं। One question. बोला, Why it is important to have a guru? व्हाट इज गुरु? हमारी दृष्टि से प्राण ही गुरु है। प्राण के बिना कुछ हो सकता है? गुरु चाहिए नहीं चाहिए? माँ गुरु होती है, माँ के बिना आप कुछ नहीं सीख सकते। टीचर होता है तो अच्छा जाता है, कोई होगा जो अंदर से हो जाता है वो ठीक है। गुरु बिना भी हो सकता है, लेकिन चैतन्य यही गुरु है। चैतन्य के बिना आप भी नहीं रह सकते और मैं भी नहीं रह सकता। तो चैतन्य का प्रवेश जाता है, इसका अर्थ यह हो गया कि चैतन्य यही गुरु है। गुरु तो अंदर घुस जाता है। अंदर जो गुरु जो कहते हैं ना, वो तो अंदर व्यक्ति इज नॉट गुरु। गुरु तत्व है, गुरु इज अ डॉक्ट्रिन। यू गेट द पॉइंट और नॉट? भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि। सद्गुरु का गुरु गीता जो है, इसमें उन्होंने बताया है, क्या बताया? भावातीतम, कोई भाव आ गया तो डिपॉजिट आ गया, भाव नहीं है तो चैतन्य हो गया। Get the point? If there is some kalpana or idea, then you are caught. If the kalpana is not there, still you are there. You get the point? Slightly ठीक बोला। बोला? किसी को पूछना है तो पूछ लो, नहीं तो we'll close the matter. प्रश्न विचार तो विचार। कोई क्वेश्चन, if you have got any question you can ask. आपको भी मैंने जो कुछ अभी बयान दिया साहब जी, आपको समझ में आया? हाँ हाँ, यस यस यस। आपके लिए हिंदी में बातचीत किया। अभी आज सवेरे ही हमारे कोई 10-15 लोग हो गए थे, सवेरे चालवार्स कोण होते सकाळचे आपल्या याला भारतीय विद्या कार्यक्रम भवन, हाँ. भवन भक्तामध्ये भारतीय विद्या भवन में कोण होते सगळे? मिक्स्ड हिंदी और मराठी और इंग्लिश सब। ने उनको भी ऐसे ही बताया था, 10-12 लोग थे खाली, तो उनको बताया बैठने को बहुत कहा, कोई भी आंखें खोलने के लिए तैयार नहीं। मैं बोलता अरे खाके खोलो, तो मेडिटेशन में जाएंगे और हमको तकलीफ हो जाएगी। ये समाधि में चले गए तो अभी कैसा हो गया। लेकिन एक बहुत सीधा मार्ग है, चीपेस्ट सिंपल। इसके लिए शंकराचार्य भी बताते रहे, एष योग से परम विधि, इससे श्रेष्ठ विधि नहीं है। होगा हमारे पास। Yeah, done. Done. Thank you all gods and goddesses, service to you all. Thank you. Thanks. सब लोगों को मेरा प्रणाम, साष्टांग प्रणिपात। मोठ्याने बोला। आणि सोपं आहे ना? आणि म्हणून तेवढा करून घेतलं नुसतं, कारण त्याला काय एक आतमध्ये गेला की बस मला कुठे नाही पाहिजे म्हणून जे मिळाल्यानंतर मला काहीच नको असं वाटणं, सगळी आता जी आवड आहे तीच सगळी संपणार. नाही तर संसाराची आवड आहेच ना, आता आम्ही काही वेगळं सांगायचं बस झालं. नमस्कार तो भगवान को करो, हमारे नमस्कार की आवश्यकता। नमस्कार काय करे, नमस्कार को अंदर का जो गुरु है प्राण शक्ति को नमस्कार करो। भूयो नमामि। प्रभु रामचंद्र आत्मस्वरूप जो है वो प्राण शक्ति का स्वरूप है, उसको नमस्कार।
इकडे प्रसाद ठेवलेला आहे is regarding the yoga science. As you all know, sirs, Hatha Yoga main parts of yoga are Hatha Mantra, Raja or Laya, in which individual has to perform some things and tries to have some unison with the ultimate reality of the world. Today I think you will be interested to know about Siddha Yoga. Siddha Yoga is a special type of yoga which is supposed to be proved and other some proofs will not be necessary. As you all know, Bhagavad is considered, India is considered as a nation of yogis. In Himalayas, so many stalwarts who have acquired different siddhis are still there with specialities in different forms of yoga. It's a question already with all whether this Siddha Yoga as we are going to be introduced today, whether it will have the campus of the whole world. When we speak of yoga, we are always reminding ourselves asanas, pranayama, mudras, etc. That way, Vedas are the origin of all kinds of religions of different doctrines. Also, Upanishads have explored many ways of different yoga sciences. Gita is supposed to be known to all the people in the world, at least in some way familiar. But Siddha Yoga is a special branch which has already been more described in Bhagavad Gita. I am going to put up some verses also in our Gita. I think you might be also knowing them very well. Sarvopanishado Gavo Dogda Gopananandana Partho Vatsa Sudhir Bhokta Dugdham Gita Amritam Mahar. They consider as all the cows are there and the Lord Krishna
from all these cows. Containing 18 cantos in Gita. At the end of every canto, adhyaya, it is specifically mentioned. Srimad Bhagavad Gita Su, Upanishadsu, Brahma Vidyayam, Yoga Shastre, Sri Krishna Arjuna Samvade, and the name of that particular canto. Lord Arjuna was tempted when he was in front of all the warriors, the Kauravas, but in order to remove this temptation, illusory things, Lord has specifically told Arjuna that throw off all these temptations and you have to fight against, even they are your brothers, family rich, and relatives also. For that, he has explained the whole, this explanation in order to prepare Arjuna for battle. This Siddha Yoga is also explained especially in the 6th canto of Bhagavad Gita, Atma Sanyama Yoga. My Sadguru, when I asked him in all the different work scripts, what I should take as the standard for the perfection and satisfaction of the life, he told me that you should study Gita. While studying Gita, a verse, Apiche Suduracharo, a man who has got so many vices in him, whether this Siddha Yoga or the Gita's doctrine can help him to come out of all his vices, etc. Apiche Suduracharo, he may be a model of vices. Yes, Gita will be sufficiently strong enough, assertive, and give a different and best way to become a free man from all the binding and bondages. This Siddha Yoga, we have got some speciality, as you know, sir. This can be had by anybody on earth space. No distinction, no segregation, no classification, or that he should be of particular caste or creed or religion, because yoga science is not for particular caste or religion, it is for all the people in the world. No doubt, differences are there. Differences are bound to be there in the world. But there is a particular doctrine which is common to all. And therefore we say that if this doctrine is accepted, everybody on
first phase can have the grandeur of becoming a yogi. No, but there are some qualities which are required by a yogi. But we have to put before all the world that it is very easy, and accepting some principles, some different qualities, he can become a yogi. As I just explained first, Hatha Yoga is there, in which Yama Niyama, Asana, Pranayama, Pratyahara, Dharana, Dhyana, Samadhi, these are the 8 folded. Ashtanga Yoga. There again, Mantra Yoga is there by chanting some mantra given by the Guru. He can acquire such a position that the deity will be standing before him, and whatever he desires, he can get it. Similarly, the Laya Yoga is also there, where the man is to concentrate on a particular, say, Kamal petals. Similarly, the Raja Yoga is also there, where a man has some good qualities and he is able to understand this mind structure. Sri Raja Yoga is Sthiramasathanam. If slightly the mind is controllable by him, then he can follow the Raja Yoga. You are, what is this? Siddha Yoga in that case. Some of the specialties we will have to consider. The first specific thing is, as I have already explained, it is for all the people. Because the doctrine or the principal deity of this Siddha Yoga is the Prana Shakti. The air we are breathing in and out is a common factor for all. And therefore this can be at least presented before all the people. Now, another speciality is, apart from all the 4 different categories as I have explained, Hatha, Raj, Mantra, Laya. In this Siddha Yoga, you are not to do anything. Practically you are not to do anything, you will not do anything, everything will be done by the Guru's grace. When the Kundalini Shakti rising from the Mooladhara, right, up to the Sahasrara Chakra. No doubt, by other methods also, by mantra, hatha, the Kundalini Shakti can be awakened. But there are some difficulties. Everybody may not be, it may not be possible for him to do hatha, mantra, yad, but for them at least, it will be very easy for them, because the person concerned will not to have any kind of exertions by his own accord. Meaning thereby, when the Kundalini Shakti rises up and starts its path of this solitary altitude of Siddha Yoga,